पडलेली गाडी. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल ब्लॉग्समध्ये. आज मी एक खास ट्रिप प्लॅन केली आहे, पुण्यापासून गोव्यापर्यंतची नाईट ड्राईव्ह. चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. व्हिडिओ डायरेक्ट खंडाळ्याच्या घाटाच्या जवळपासून सुरू केला आहे, कारण विषय आज झाला सकाळी 12 वाजल्यापासून गाडी चालवत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उशीर झाला मला पुण्याला यायला. आणि विकास दानवली ब्रिजपासून पिकअप केलं आहे आणि डिझेल वगैरे भरणं, जेवण वगैरे केलं आणि आता ब्लॉग यायला सुरू केलं आहे. बराच वेळ झाला गाडीचा थकलो, पण आता टोल नाक्याच्या नंतर चहासाठी ब्रेक घेतला. हा साताऱ्याचा टोल नाका आहे आणि हा आपल्या प्रवासातला पहिला टोल नाका आहे. आता इथून पुढे गेली की मला असं वाटतं की बराच वेळ झाला गाडी चालून थकलेली, चहाचा ब्रेक तर नक्कीच घ्यावा लागेल. रात्रीचा चहाचा ब्रेक म्हणजे प्रवासातला एक खरा आनंद आणि तो घेतल्याशिवाय प्रवास होत नाही असं मला वाटतं. चहा घेण्यासाठी मी त्याला बळ देतो. चहा घेऊन गार लागतंय म्हणतोय, चहा घेता घेता डोळा चोटलेला आहे, आता गार लागतंय म्हणून जाऊ का लागू. चहा मस्त होता. टोल नाक्याच्या नंतर एक हॉटेल होतं, हॉटेलचं नाव नाही पाहिलं, पण चहा चांगला होता. चहा घेऊन बरं वाटलं आणि आता रात्रभर गाडी चालवलं काही अडचण नाही, कारण हायवे सोडून थांबणारच आहे. आणि ट्रॅफिकने तर एवढं परेशान केलं की ट्रॅफिक तर काय गाडीच चालवून द्यायला गाड्या, काही छोट्या गाड्या मध्येच येतात. म्हणजे ते छोट्या गाड्याचं कसं आहे, उगाच घेणं वगैरे फुकटचं खंडील लावून मध्ये येतं. आता आम्ही पोहोचलेलो आहे तिलारी नगर घाट, म्हणजे आंबोलीच्या खालच्या साईडचा घाट आहे. रात्रीच्या थकव्यानंतर आता गोव्याच्या दिशेने निसर्गाचं स्वागत आहे. सूर्योदयाचा आनंद क्षण खरंच अविस्मरणीय होता, अविस्मरणीय आहे. घाट उतरून खाली जाऊ. घाट थोडा विशेष आहे, घाटात छोटा रस्ता आहे. मी या घाटातून याच्या अगोदर पण आलेलो आहे कित्येक वेळेस, त्याच्यामुळं मला माहीत असल्यामुळे मी या घाटातून डबल आलो. आणि घाटातला रस्ता एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे थोडं घाट रिस्की आहेच. आंबोली घाट एकदा खतरनाक घाट नाही, कारण आंबोली घाटात डायरेक्ट दऱ्या तशी याच्यात दऱ्या नाही, जंगल आहे आणि वाईल्ड लाईफसाठी चांगला आहे घाट. वाईल्ड लाईफ ह्या घाटात बऱ्यापैकी फॉरेनर वगैरे येतात, त्यांच्यात येण्याचा टायमिंग मला नाही माहीत, पण वाईल्ड लाईफसाठी भरपूर लोक ह्या घाटात येतात. हा या घाटाचा हिल टॉप आहे. आपल्याला हे 2-3 डोंगर उतरून या घाटाला कव्हर करायचं आणि त्याच्या खाली जायचं. मग त्याप्रमाणे ते बोर्डलेलं आहे त्याप्रमाणे घाट तर खतरनाक आहेच, पण आंबोली घाटा इतका खतरनाक नाही असं मला वाटतं. आमच्यासारखेच काही लोक इथे थांबलेत सूर्योदयाचा आनंद घ्यायला. पण हवा एवढी थंड चालली की जास्तच थंड आहे, आता निघायचं आहे. त्याच्यामुळेच माझी स्पीड कमी आहे. पडलेली आहे गाडी ठोकलेली वाटते गाडी. स्केम पर ठीक आहे. 20-26 किलोमीटर मी चला मौत का कुआ असं लिहिलेलं होतं. आपल्याकडचं आपल्याला पॅन्डल हाणायचा नाही, पण हे चोट आता काय काय पाहिजे सांग ना. आणि कॅमेरा बंद असला बघा स्विच ऑफ केला थोडंसं बंद गाडी चालू शूटिंग बंद केलं की मला बंद कॅमेरा बंद. रात्री किती वाजता निघलो होतो सांगा.
पोहोचलो. नाश्ता वगैरे झाले. घाट उतरल्याच्या नंतर नाश्ता वगैरे केला, पण काय ब्लॉग शूट केला नाही कारण ब्लॉग शूट करायला गेलो कंटाळा आला डबल, त्याच्यामुळं नाही केला शूट. पुढच्या पार्टमध्ये आपण बागा बीच एक्सप्लोर करणार आहे. बागा बीचची नाईट लाईफ पण एक्सप्लोर करणार आहे कारण बराच वेळ थांबणार आहे तिथं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.